नमस्कार. किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्री राजनराजे अध्यक्ष धर्मराज्य पक्ष प्रस्तुत शिवकाळ या सदरातील शिवकालीन वतनदारीचे दृष्टचक्र या 5व्या मालिकेतील आजचा आपला 7वा भाग आहे. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत वतनदार आणि शिवछत्रपती यांच्यामधील संघर्ष. मागील काही भागामध्ये आपण शिवकालीन वतनदारीचं दुष्टचक्र कसं होतं आणि शिवकालीन आणि शिवपूर्वकालीन कालखंडामध्ये वतनदारांनी कशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये अराजक माजवलेलं होतं, वतनदारी हा कसा महाराष्ट्राला जडलेला एक असाध्य रोग झालेला होता, त्याच्यानंतर या वतनदारांनी कशा प्रकारे वतन लोभासाठी फितुरी करून संपूर्ण महाराष्ट्र राज्यच आणि राष्ट्रीयत्वाची भावनाच खिळखिळी करायचा प्रयत्न केला, हे आपण मागच्या काही भागामध्ये पाहिलं. त्याच्यानंतर हे वतनदार कशा प्रकारे राजसत्तेला, मग ती राजसत्ता कोणती असो, मुघल असो किंवा विजापूरची असो किंवा इंग्रज असोत, छत्रपती शिवाजी महाराज असोत, कोणत्याही राजसत्तेला हे वतनदार हे कशा प्रकारे अवघड जागेचं दुखणं झालं होतं. धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी वतनदारांनी कशी प्रत्येक राजाची अवस्था करून टाकलेली होती, हे सगळं आपण मागच्या काही भागांमध्ये पाहिलं. या भागामध्ये आता आपण पाहणार आहोत की वतनदार अशा प्रकारे राजसत्तेसाठी मारक झालेले होते, जनतेसाठी शोषक झालेले होते. त्यांच्याशी संघर्ष केल्याखेरीज कोणतंही रयतेचं राज्य या महाराष्ट्रामध्ये स्थापन होता येणं शक्य नव्हतं. मग शिवछत्रपतींनी या वतनदारांशी जो संघर्ष केला, तो संघर्ष त्यांनी कशा प्रकारे केला, कशा प्रकारे त्यांनी वतनदारांना स्वराज्याच्या कार्यामध्ये सामील करून घेतलं किंवा वटणीवर आणलं, तो संघर्षाचा इतिहास आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत. खरं तर शिवछत्रपतींबद्दल पुष्कळ इतिहास आपल्याला माहीत असतो, त्यांच्या पराक्रमाच्या पुष्कळ गोष्टी आपल्याला माहीत असतात, लढायांच्या पुष्कळ गोष्टी आपल्याला माहीत असतात. पण शिवछत्रपतींचा त्यांच्या जीवनातील खरा संघर्ष जो होता तो या वतनदारांबरोबर होता. आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगतो की शिवछत्रपतींच्या आयुष्यातली 60% जी ऊर्जा होती ती या वतनदारांशी लढतानाच खर्च पडली. त्यातही सुरुवातीची त्यांच्या आयुष्यातली बहुमोल 20 वर्ष या वतनदारांशी संघर्ष करण्यामध्ये गेली. त्यामुळे हा संघर्ष समजून घेणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. चला तर मग विषयाला सुरुवात करूयात. नमस्कार, माझं नाव किमंतू उंबळे सरकार आणि आपण पाहतात किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनल. शिवछत्रपती आणि वतनदार यांचा महाराष्ट्रामध्ये संघर्ष 1642 साली सुरू झाला. 1642 साली शिवछत्रपती जिजाबाई आणि दादोजी कोंडदेव हे बंगळूरवरून शहाजीराजांकडून सही शिक्के घेऊन महाराष्ट्रामध्ये परत आले. शहाजीराजांनी शिवाजी महाराजांची नेमणूक मोकासेदार म्हणून त्यांच्या पुणे जहागीरीवर केली होती की जिथून ते मोकासा गोळा करू शकतील किंवा महसूल गोळा करू शकतील शहाजीराजांसाठी, आणि शहाजीराजांनंतर तो विजापूरच्या दरबारामध्ये भरतील अशी ती व्यवस्था होती. आणि छत्रपती शिवाजी महाराजांकडे त्या काळामध्ये वयाच्या 12व्या वर्षी पण आपण म्हणू शकतो की स्वतःचं एक मंत्रिमंडळ होतं, स्वतःची एक छोटीशी फौज होती आणि स्वतःचं एक छोटंसं राज्य होतं जे पुणे भागामध्ये आणि मावळ प्रांतामध्ये पसरलेलं होतं शहाजीराजांच्या जहागिरीच्या रूपाने. पण कारभार शिवाजी महाराजांच्या हातामध्ये होता. आल्या आल्या पहिली गोष्ट जी शिवाजी महाराजांना करावी लागली ती म्हणजे पुण्याच्या भागामध्ये, आपण मागच्या भागामध्ये पाहिलं आपल्या व्हिडिओच्या तसं, पुण्याच्या भागामध्ये मावळ भागामध्ये संपूर्ण ठिकाणी जंगल माजलेलं होतं, राईत परागंदा झालेली होती, माणूस दूरपर्यंत दिसत नव्हता, लांडगे सर्वत्र फिरत होते. आणि ही वेळ आणली कोणी? ही वेळ आणली वतनदारांनी. वतनदारांनी जुलूमच एवढा केला जनतेवर, वतनदारांनी जनतेची पिळवणूक एवढी केली की जनता अक्षरशः पुणे आणि मावळ प्रांत सोडून परागंदा झाली होती. माणूस जवळपास कुठे दिसत नव्हता. अशा उजाड, ओसाड, वाळवंटामधून आणि जंगली श्वापदांमधून आता शिवछत्रपतींना आर्थिक क्रांती करायची होती, नवीन स्वराज्याचा सुरुवात करायची होती. बंगळुरावरून परत येताना जिजाबाई, दादोजी कोंडदेव आणि शिवाजी महाराज हे तिघंजणं हा निर्धार करूनच आले होते की आता काही झालं तरी हे राज्य वसवायचंच आहे आपल्याला. त्याच्यामुळे मावळामध्ये आल्यावर राज्य वसवण्यासाठी किंवा स्वराज्य वसवण्यासाठी सर्वात आधी ज्या गोष्टीची गरज आहे ती गोष्ट त्यांनी सुरुवात केली, ती म्हणजे आर्थिक परिवर्तनास प्रारंभ केला. आणि या सगळ्यामध्ये जे श्रेय होतं ते या तिघांचंही होतं, कोणा एकट्याचं नव्हतं. म्हणजे पुणे ही नंतर बाजारपेठ म्हणून भरभराटीला आली, त्याच्यामध्ये श्रेय एकट्या दादोजी कोंडदेव किंवा एकटे शिवछत्रपती किंवा एकटी जिजाबाई यांचं नव्हतं, तर या तिघांचंही श्रेय होतं ही गोष्ट घडवण्यामध्ये. आता ते कसं होतं ते आपण पुढे समजून घेऊयात. सगळ्यात आधी
शिवछत्रपती आणि दादोजी कोंडदेव या दोघांनी एक गोष्ट केली की रयतेचा आणि राजाचा हा संबंध जोडून देण्यास सुरुवात केली. संबंध जोडण्याचं कारण काय की शिवकालीन कालखंडामध्ये, मध्ययुगीन कालखंडामध्ये आपण मागच्या भागात पाहिलं की वतनदारांनी एवढं अराजक माजवलेलं होतं की वतनदार हा जुलमी शोषक असणारच, पण राजा हा त्या जुलमी शोषक वतनदाराचाच पाठीराखा असणार, राजा जनतेचा कधी पाठीराखा असणार नाही, अशी जनतेची राजाबद्दलची भावना निर्माण झालेली होती. त्यामुळे वतनदार जुलमी शोषक आणि त्याला पाठिंबा देणारा राजा तेवढाच जुलमी शोषक. राजाच्या दरबारात दाद मागून आपल्याला काही मिळणार नाही, राजा वतनदाराचीच बाजू उचलणार, या भयाने जनतेने राजाशी संबंध ठेवणंच सोडून दिलं होतं. आणि रयतेचा आणि राजाचा संबंध नसणं हे जुन्या अर्थव्यवस्थेचं एक मोठं दुखणं होतं. म्हणजे एखादी अर्थव्यवस्था नव्याने उभारायची म्हणली तर रयतेचा आणि राजाचा संबंध पाहिजे, तो तसा मध्ययुगीन कालखंडामध्ये कुठेच नव्हता. त्याच्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये दादोजी आणि छत्रपती शिवाजी महाराज दोघांनी पण प्रथम पुणे आणि सुपे परगण्यामध्ये आणि नंतर मावळ खोऱ्यामध्ये अक्षरशः गावोगाव पायपीट केली. दोघांनी पण जमिनीची पाहणी केली, मोजणी केली, प्रतवारी लावली, दर साल पिकाच्या मानाने वसूल किती येणार तो वसूल घेण्याचा ठराव लोकांकडून करून घेतला. नवीन वसाहती व्हाव्यात, लोकांनी यावं, परागंदा झालेली रयत परत यावी, पुणे प्रांतामध्ये नवीन वसाहती व्हाव्यात म्हणून दादोजी कोंडदेव आणि शिवछत्रपतींनी सुरुवातीच्या काळामध्ये वसाहतीसाठी शेतसारा माफ केला. प्रारंभीच्या काही वर्षी तर त्यांनी शेतसाऱ्याची माफीच दिलेली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना केलेल्या कष्टाचं फळ मिळेल. म्हणजे उजाड झालेली, नापीक झालेली पडीक जमीन जे शेतकरी नव्याने येऊन वसवतील तर त्यांना त्यांच्या कष्टाचं फळ भेटलं पाहिजे ना. जी जमीन आहे, जी आपण म्हणतो की सुजलाम सुफलाम जमीन आहे, ती जमीन तर कोणी वसवेल आणि कोणी त्या ठिकाणी कष्ट करून कष्टाचं खाईल. पण नापीक झालेली जमीन, जंगल झालेली जमीन, पडीक झालेली जमीन नव्याने वसवण्यासाठी जे शेतकरी येतील त्यांना त्यांच्या कष्टाचं फळ मिळावं म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये शेतसारा पूर्ण माफ करण्यात आला. आता आपल्याला काहीतरी इथे मिळेल, आता कोणीतरी आपल्याला आश्रय देतो आहे, आता आपल्याला शेतसारा भरावा लागणार नाही. जे आपण कमवू जमिनीमधून, जे उत्पन्न करू ते आपल्या मुलाबाळांच्या पोटाला जाईल. राजाला आपल्याला कर भरायचा नाही आहे काही काळ, वतनदार आपल्याला इथे लुबाडणार नाहीत, सक्ती करणार नाहीत, अशी खात्री वाटल्यानंतर हळूहळू परागंदा झालेली रयत परत आली. वसाहती होऊ लागल्या पुणे आणि मावळ प्रांतामध्ये आणि शेतीची लागवड व्हायला सुरुवात झाली. शेतीची लागवड झाल्यानंतर आता नव्याने शेतसारा पद्धत बसवायची होती. सुरुवातीच्या काही काळामध्ये शेतसारा माफच केलेला होता, पण फार काळ कोणी शेतसारा माफ करू शकणार नाही राज्य चालवायचं असेल तर. नंतरच्या काळामध्ये ज्या वेळेला मला शेतसारा पाहिजे होता त्यावेळेला शिवछत्रपती आणि दादोजी कोंडदेव दोघांनी पण निजामशाहीतील वजीर जो मलिक अंबर होता त्याने जे मलिक अंबरी तह ही पद्धत चालू केली होती. महसूल पद्धती आपण मागच्या भागामध्ये पाहिलं, तिच्याबद्दल मागच्या व्हिडिओ मालिकेमध्ये त्याच्याबद्दल विस्ताराने आपण चर्चा केलेली, त्यामुळे इथे काही बोलत नाही त्याबद्दल. तर हा वजीर मलिक अंबर जो होता निजामशाहीतला तो, आणि दुसरा एक जो महसूल अधिकारी होता त्याचं नाव चतुर सावाजी. म्हणजे एकट्या मलिक अंबरने ही पद्धत बसवली नाही, दोघांनी मिळून ही महसूल पद्धत तयार केली होती. चतुर सावाजी आणि मलिक अंबर त्यांनी एक नवीन महसुलाची पद्धत चालू केली होती आणि त्या पद्धतीमध्ये वराड प्रांतामध्ये एक वेगळी व्यवस्था घडवून आणली होती. कारण निजामशाहीचं जे राज्य होतं ते प्रामुख्याने वराड प्रांतामध्ये होतं, पश्चिम महाराष्ट्रात किंवा कोकणामध्ये नव्हतं. त्यामुळे ही व्यवस्था पहिल्यांदा वराडामध्ये लागू झाली. दादोजी कोंडदेव त्यावेळेला कुलकर्णी होते, त्यानंतर काही काळ विजापूरचे सुभेदार होते. त्यांच्या अखंड वय हे काम करण्यामध्येच गेलेलं होतं, त्यामुळे त्यांना ही पद्धत माहीत होती निजामशाहीने बसवलेली. दादोजींनी ती स्वतः पाहिलेली होती, त्यामुळे दादोजींच्या लक्षामध्ये या पद्धतीची फळं चांगल्या प्रकारे आली होती. आपण पाहिलं की मलिक अंबरने शेतकऱ्यांना मिरासदार बनवलं, म्हणजे मालक बनवलं. या देशामध्ये शेतकऱ्यांना जमिनीचा मालक बनवणारा पहिला माणूस मलिक अंबर होता. त्यामुळे दादोजींनी ती पद्धत उचलली. तर दादोजींनी काही चूक केलं असं म्हणायचं कारण नाही, दादोजींनी बरोबरच केलं, जी योग्य होती ती पद्धत उचलली. आणि पुणे प्रांतामध्ये परगण्यामध्ये येताना त्या पद्धतीची महसूल व्यवस्था राबवून शेतकऱ्यांना जमिनीचं मालक बनवून नवीन पद्धतीनं पुणे शहर बसवलं. हे पुणे शहर बसवलं त्याचं आपण उदाहरण देताना रूपकामध्ये आपण असं म्हणतो की सोन्याचा नांगर फिरवला. आता तो कोणी फिरवला त्याच्याबद्दल वाद आहे, ते आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये पाहूयात. पण सोन्याचा नांगर फिरवलं हे रूपक आपण वापरायचं म्हटलं तर रूपकाचा अर्थ असा होतो की जिजाबाई, शिवछत्रपती आणि दादोजी कोंडदेव या तिघांनी हे पडीक झालेली जमीन परत लागवडीखाली आणणं, उजाड झालेलं पुणे हे परत संपन्न शहर बनवणं हा विडा उचललेला होता. आणि ते जे आव्हान त्यांनी उचललेलं होतं ते आव्हान त्यांनी स्वतःच्या हयातीमध्येच पेललं आणि पुण्यामध्ये एवढी सुबत्ता आली की पुण्यामध्ये सोन्याचा नांगर फिरवला गेला असं रूपक वापरलं जातं त्याच्यासाठी. याच्यामध्ये जिजाबाईचा निर्धार आपण म्हणतो की जिजाबाईबद्दल आपण एक स्वतंत्र व्हिडिओज बनवलेला आहे वेगळा. एकेरी उल्लेख करतो म्हणून कोणी वाईट वाटून घेऊ नका, आईचा उल्लेख आपण सर्वजण एकेरीच करतो.
तर या जिजाबाईचा अखंड निर्धार की वाटेल तेवढी संकटं येऊ देत, स्वराज्य स्थापन होणारच, हा जिजाबाईचा निर्धार होता. आणि तिच्यासाठी कोणतीही गोष्ट करायची तिची तयारी होती, कोणताही त्याग करायची आणि काही सहन करायची जिजाबाईने निर्धार केला होता. त्यामुळे जिजाबाईचा निर्धार की हे परत नव्याने राज्य चालू करायचं, वसवायचंच. दादोजी कोंडदेव यांचा महसूल क्षेत्रातला अनुभव अगदी मलिक अंबरच्या काळापासून आपण म्हणतो तो, आणि शिवछत्रपतींची विजिगीषू वृत्ती म्हणजे काय, कधी हार न मानण्याची वृत्ती, संकट किती असू दे ते संकटावर मात करण्याची इच्छा, ही जी वृत्ती शिवछत्रपतींकडे होते. या तिघांचा मिलाप झाल्यामुळं अक्षरशः जंगलामध्ये, वाळवंटामध्ये रूपांतरित झालेलं पुणे शहर परत एकदा व्यापारी उलाढालीचं केंद्र बनलं. व्यापारी पेठा बसल्या, शेती लागवड झाली, महसूल येऊ लागला, रयतेचा विश्वास निर्माण झाला, रयतेला राजाचं अभय मिळालं. पण आता हे सगळं एवढं सगळं चांगलं झालं तर आपण असं म्हणतो की मातीचा डोंगर आपल्याला एका ठिकाणी उभा करायचा म्हटलं तर कुठेतरी खड्डा पडतोच. कारण कुठली तरी माती उपसून आणून दुसरीकडे ठेवल्या तरीच मातीचा डोंगर उभा राहणार नाही कुठेतरी. तसं रयतेचं भलं करायचं असेल तर रयतेचं भलं करताना कोणाचं तरी नुकसान होणारच आहे. म्हणजे नुकसान कोणाचं झालं याच्यामध्ये नुकसान झालं वतनदारांचं. म्हणजे जर रयतेचं भलं करायचं असेल तर देशक सत्तेशी संघर्ष हा अटळ होता. देशक सत्ता म्हणजे वतनदार आहेत, हे आपण मागच्या भागामध्ये पाहिलं. हे वतनदार जे होते हे रयतेकडून महसूल गोळा करून त्यातला 10%, 20% सुलतानाला देऊन उरलेला महसूल स्वतःच लाटत होते आणि मधल्यामध्ये गब्बर झाले होते. जी काही राजसत्ता असेल, राजा असेल, त्याचं पण शोषण करत होते आणि जनतेवर पण अन्याय अत्याचार करत होते आणि स्वतः भोगविलासामध्ये जगत होते मिळालेल्या पैशामधून. आता रयत राजाशीच जोडली गेली असेल तर वतनदारांचं काही कामच राहिलं नाही त्याच्यामध्ये. त्यामुळे ज्या वेळेला पुण्यामध्ये अशी नवीन व्यवस्था अंमलामध्ये आली त्यावेळेला शिवछत्रपतींना या वतनदारांशी संघर्ष करावा लागणार, ही गोष्ट अटळ होती. पहिला जो संघर्ष सुरू झाला शिवछत्रपतींचा वतनदारांशी तो रयतेला अभय देण्यापासून, रयतेला वतनदारांपासून स्वतंत्र करण्यामुळं सुरू झाला. याच्यामध्ये रयतेचा राजाशी संबंध जोडला गेल्यामुळे जे देशमुख होते, पाटील होते, कुलकर्णी, देसाई, तरफदार, इनामदार, अजून जे कोणी असतील जागीरदार, त्यांची सत्ता कमी करणं किंवा नष्ट करणं गरजेचं होतं. त्यांची सत्ता नष्ट केल्याखेरीज रयत राजाशी जोडली जाऊ शकत नव्हती आणि कोणताही वतनदार ही गोष्ट करण्यासाठी सुखासुखी तयार होईल ही शक्यताच नव्हती. कारण वतनदारांनी वाडे बांधले होते, कोट बांधले होते, संपत्ती आमाप गोळा केली होती, त्याच्यावर स्वतःची सैन्य बाळगलेली होती त्यांनी. काही वतनदारांकडे तर 10,000 हजार पायदळ होतं त्या काळामध्ये, 4,000, 5,000, 5,000 घोडदळ होतं त्यांच्या अखत्यारीमध्ये. म्हणजे आपण ज्याला अघोषित म्हणू शकतो की ज्याची नोंद नाही कुठे, पण त्यांच्याकडे तेवढं सैन्य त्यांनी बाळगलं, इतकी सुबत्ता बाळगलेली होती. ज्या वतनदारांकडे एवढं सैन्य आहे, ज्यांच्याकडे आमाप संपत्ती आहे, ज्यांचा जनतेवर ताबा आहे, ते स्वतःची सत्ता सहजासहजी का सोडून देतील. एक नवीन राजा म्हणतोय की मी नवीन व्यवस्था आणायची म्हणून, तो पण 12 वर्षाचा मुलगा म्हणतोय, अजून 17 वर्ष पण झाली नव्हती शिवाजी महाराजांना. मग त्या मुलाचं ऐकून कोणी स्वतःची सत्ता का सोडेल. त्याच्यामुळे आता या वतनदारांशी संघर्ष करायचं म्हटलं तर वतनदारांशी संघर्ष करण्यासाठी फक्त पैसा जरुरी नव्हता, पैशाबरोबर सैनिकी सामर्थ्याची पण गरज होती. कारण पैसा शिवाजी महाराजांकडे यायला लागला शिवाजी महाराजांनी नवीन महसूल व्यवस्था बसवल्यापासून. पण ज्या वेळेला शिवछत्रपती बेंगलोरवरून आले होते पुण्याला त्यावेळेला शहाजीराजांनी त्यांना 1,000 पागा दिली होती आणि 500 पायदळ दिलं होतं. असं त्यांच्याकडे 1,500च फक्त सैन्य होतं, असा उल्लेख आपल्याला सापडतो. या 1,500च्या सैन्यामध्ये जिजाबाई, दादोजी कोंडदेव आणि शिवाजी महाराज तिघांनी मिळून 2,000 पायदळाची अजून भर टाकली. कारण सैनिक उभे केल्याखेरीज किंवा सैन्य उभं केल्याखेरीज या वतनदारांशी संघर्ष करता येणं शक्य नव्हतं. गोडी गुलाबाची प्रेमाची भाषा सगळ्यांनाच समजत नव्हती, त्याच्यामुळे सैन्याची गरज होती. रयतेचा संबंध राजाशी जोडायचं म्हटलं, त्याच्यासाठी या वतनदारांना मधून बाहेर काढायचं म्हटलं तर पैशासोबत सैनिकी सामर्थ्य पण गरजेचं होतं. कारण त्याच्या वाचून एकही पाऊल रयतेचा संबंध राजाशी जोडण्यासाठी पुढे टाकता येणं अशक्य होतं. म्हणून पहिल्यांदा महसूल व्यवस्था चांगली करून पैशाची व्यवस्था केली, त्याच्यानंतर त्या आलेल्या पैशाचा सदुपयोग करून सैन्य उभं केलं, लष्कर उभं केलं आणि आता मग छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला मोर्चा वतनदारांकडे वळवला. पहिल्यांदा काय झालं की हे जे वतनदार होते या वतनदारांना मी मागाशी म्हटलं तसं वर्षानुवर्षे पिढ्यानुपिढ्या ते सत्ता उपभोगत होते, भोगविलासामध्ये मग्न होते. कोणी सहजासहजी आपला स्वतःचे भोगविलास सोडून द्यायला तयार होणार नाही, सत्ता सोडून द्यायला तयार होणार नाही, प्रेमाने बोललं तरी पण. म्हणून लष्करी बळाने हे सगळे जे मोकासेदार होते, वतनदार होते, जमीनदार, इनामदार, जे कोणी जागीरदार असतील, हे सगळे जे मक्तेदारीला चटावलेले होते, म्हणजे यांनी बादशाहकडून एखाद्या मुलकाचा मक्ता घ्यायचा की तुला एवढा शेतसारा आणून देतो,
मग बादशाहने 200 रुपये शेतसारा सांगितलं असेल तर यांनी 2000 रुपये शेतसारा गोळा करायचा, बादशाहला 200 रुपये द्यायचा, 1800 रुपये स्वतःकडे ठेवायचा. अशी मक्तेदारी यांनी जी निर्माण केली होती, मक्त्यांनी जमिनी घेऊन, त्या मक्तेदारीला चटावलेल्या लोकांना शिवछत्रपतींनी पहिल्यांदा लष्कराचा दणका दिला आणि नरम केलं. त्याच्यामध्ये पण कृष्णाजी बादल नावाचा भोर प्रांतामधला आपण म्हणतो की एक देशमुख होता, तो फारच पुंडाई करू लागलेला होता. कोणी बादल मित्र असतील आपले तर वाईट वाटून घेऊ नका, एकरी उल्लेख केला म्हणून. सर्वच देशमुखांचा एकरी उल्लेख केला जातो बकरीमध्ये, त्यामुळे करणं भाग आहे. तर कृष्णाजी बादलांनी बरीच पुंडाई बाजवलेली होती त्या काळामध्ये आणि दादोजी कोंडदेवांना बराच त्रास पण दिलेला होता. त्याच्यामुळे त्याला पकडून आणून शेवटी त्याचे हातपाय तोडावे लागले. ते हातपाय तोडल्यानंतर पण मानला नाही म्हणून शेवटी त्याला जिवंत मारावा लागला. इथपर्यंत वेळ आली. त्याच्याबरोबर रामजी चोरगे, फुलाजी नाईक यांना पण ठार मारावं लागलं की वतनदार ऐकतच नव्हते महाराजांचं म्हणून. एका ब्राह्मणाने वसूल भरण्यामध्ये टाळाटाळ चालवली तर त्यालाही देहांत शासन द्यायला शिवाजी महाराजांनी आणि दादोजी कोंडदेवांनी कमी केलं नाही. म्हणजे ब्राह्मण म्हणून मुलाईचा कोण राखतो हे वाक्य काही शिवाजी महाराजांनी अफजल खान वधाच्या वेळेला उच्चारलेलं नव्हतं. कृष्णाजी भास्करच्या वेळेला आधीपासूनच त्यांचं धोरण ते होतं. आणि मागच्या भागामध्ये पण आपण पाहिलं की हे वतनदार होते. या वतनदारांवर 300 वर्ष महाराष्ट्रावर जे संत संस्कार करत होते वेगवेगळे, त्या संस्कारांचा काही फरक पडत नव्हता. हे वतनदार धर्म मानत नव्हते, जात मानत नव्हते, स्त्री मानत नव्हते, नीती मानत नव्हते, मूल मानत नव्हते, कुणी मानत नव्हते, फक्त वतनच मानत होते. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी धर्म आणि जात मध्ये आणण्यामध्ये पण काही अर्थ नव्हता. त्यामुळे शिवछत्रपतींनी ती गोष्ट वेळीच ओळखली आणि कठोर शासन करायला सुरुवात केली, जो कोणी आडवा येईल त्याला. आणि हे शासन करताना का हे शासन करायची गरज पडली शिवछत्रपतींना, हे रयतेला पण हळूहळू कळायला लागलं. रयतेला कळायला लागलं की शिवछत्रपती हे सगळं करतायत ते वतनदारांच्या जाचातून रयत मुक्त व्हावी म्हणून करतायत, रयतेला अभय मिळावं म्हणून करतायत. आणि रयतेला अभय मिळावं म्हणून शिवछत्रपती ही जी गोष्ट करतायत ही फक्त रयतेलाच कळली असं नाही. रयतेबरोबर त्यावेळेला जे परकीय आपल्या भारतामध्ये राहत होते, महाराष्ट्रामध्ये राहत होते, परकीय लोक जे शिवछत्रपतींची धडपड बघत होते त्यांना पण कळली. गोव्याचा कॉस्मा दी गार्दा नावाचा एक पोर्तुगीज अधिकारी होता, लष्करी कमांडर होता, काही जण म्हणतात की नागरी अधिकारी होता, ठीक आहे, जो कोणी होता, त्याने एक शिवचरित्र लिहिलं आहे. आणि त्याने असा दावा केला आहे की मी पहिला शिवाजी महाराजांचा शिवचरित्रकार आहे, की आद्य शिवचरित्रकार मी आहे, असा एक पोर्तुगीज माणूस दावा करतो, ज्याने समकालीन आहे शिवाजी महाराजांचा. त्याने चरित्र लिहिले. त्याने आपल्या शिवचरित्रामध्ये असं म्हणलं की शिवाजीने प्रथम रयतेला अभय दिलं. म्हणजे शिवाजी महाराजांनी हा वतनदाराविरुद्ध जो लढा चालवलेला होता, रयतेला तर कळलंच की आपल्या वतनदारांच्या तावडीतून आपल्याला सोडवण्यासाठी आपला राजा लढा लढतोय. तसंच परक्यांना पण कळलं की हा शिवाजी काहीतरी नवीन करतोय इथे, की रयतेला अभय मिळावं म्हणून वतनदारांना नरम करायचं त्याने चालवलेलं आहे. या अभयाचा अर्थ असा होता, रयतेला अभय म्हणजे नेमकं काय, की मिरासदार जे होते, तरफदार जे होते, देशमुख होते, हे त्या काळामध्ये रयतेचे काळच झाले होते. कशा प्रकारे हे रयतेचे काळ झाले होते, रयतेचे वैरी झाले होते, जे रयतेसाठी मृत्यूदूत झाले होते, ते आपण मागच्या भागामध्ये पाहिलेलंच आहे की यांनी कशा प्रकारे अराजक माजवलेलं होतं. तर हे देशमुख, देशपांडे, त्याच्यानंतर आपण म्हणतो की मिरासदार, तरफदार, जागीरदार, वतनदार जे कोणी होते, त्यांच्या मुलखामध्ये रयतेला काळीची शाश्वती वाटत नसे. कारण कुठला कायदाच राहिला नव्हता, कुठला नीतिनियमच राहिला नव्हता. वतनदारांच्या मनाला येईल तसा मनमानी कारभार वतनदार करत होते. त्यांच्याकडे लष्करी अधिकार होते, प्रशासकीय अधिकार होते, नागरी अधिकार होते. हेच वतनदार राजाच्या दरबारामध्ये मानकरी होते. त्यामुळे रयतेने कधी राजाच्या दरबारात त्यांच्याविरुद्ध तक्रार करायची म्हणजे तिथे पण रयतेची दाद लागायची नाही. त्यामुळे रयतेला या वतनदारांच्या जुलमामध्ये, त्यांच्या शासनामध्ये काही करायची शाश्वतीच वाटत नव्हती. त्या रयतेची इच्छा मरून गेली होती. शेतीची तर लागवड करायची लोकांची बिलकुल इच्छा राहिली नव्हती या वतनदारांच्या अंमलामध्ये. शेती करा कोणी तेव्हा, शेती करा, यांना मनमानी कर भरा, नंतर परत स्वतःची सस्यलपट करून घ्या, पोटाला काही मिळत नाही, मान सन्मान तर लांबचीच गोष्ट झाली, तो तर नव्हताच कधीच. त्याच्यामुळे जोपर्यंत या वतनदारांचं राज्य होतं तोपर्यंत या जनतेला, मावळ प्रांतामध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये असेल, इथल्या रयतेला शेतीवाडी करण्याचा पण उत्साह मावळा होता. लोक जंगलात जाऊन कोल्ह्या कुत्र्यांबरोबर राहायची, त्यावेळेला पण शेती करायला नको म्हणायची, अशी वेळ या वतनदारांनी आणलेली होती. जरी त्यातला कोणी शेती करायला लागला तर त्याच्या शेतीची कोण कधी लूट करेल, बाहेरून शत्रू येऊन लूट करेल का, वतनदारच लुटून नेईल का, ज्या राजाच्या राज्यात राहतात तो राजाच लुटून नेईल, त्याचा काही भरोसा पण नसायचा, याचा काही धरबंध पण नसायचा. राजाचा आणि रयतेचा दूर पण कधी काही संबंध यायचा नाही न्याय मिळण्यासाठी. त्याच्यामुळे शिवछत्रपतींनी असा वतनदारांविरुद्ध लढा उभारल्यानंतर रयतेला काहीतरी वेगळे पण जाणवायला लागलं. त्याच्यामध्ये सुरुवातीला आश्चर्य वाटायला लागला, जनता आश्चर्यचकित झाली, हे कोण काय करतंय असा प्रकार, रयतेसाठी कोणी काही करू शकेल याचा जनतेला कधी स्वप्नात पण विचार आला नव्हता की रयतेसाठी कोणी राजा असं काहीतरी करेल. आणि रयतेला जेव्हा जाणवलं की इथे आपल्याला अभय मिळतं, इथं आपलं राज्य होतं,
इथे आपल्या जीवाची आणि वित्ताची शाश्वती निर्माण होते. कोणीतरी आपल्या जीवाची आणि वित्ताची शाश्वती निर्माण करतं आहे हे रयतेला कळलं. त्यावेळेला रयत हळूहळू छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूने वळू लागली. याच्यासाठी प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना अनेक देशमुखांना दहशतीने आणि पुढे सौजन्याने वश करून घ्यावं लागलं. रयतेला निर्भय करावं लागलं. तिच्या जीविताची वित्ताची शाश्वती निर्माण करावी लागली. ही सगळ्या गोष्टी झाल्यानंतर 10 वर्षाच्या पुढच्या काळामध्ये मुलखामध्ये आबादानी आणि भरभराट होऊन वसूल पुष्कळ येऊ लागला आणि दादोजींना द्रव्य संचय करता येऊ लागला राज्य पुढं वाढवण्यासाठी. दादोजींना म्हणायचं कारण असं की महसूल व्यवस्था त्यावेळेस सर्व दादोजींच्याच हातामध्ये होती. त्यामुळे द्रव्य संचय दादोजींकडेच होत होता असं म्हणलं पाहिलं आपण. बकरकार तसं म्हणतात, त्यामुळे आपण तसा शब्द वापरलेला आहे. तर ही गोष्ट कशी शक्य झाली तर पहिली गोष्ट देशमुखांना आणि वतनदारांना दहशतीने वश केलं. पुढे सौजन्याने वश केलं त्यांना. त्याच्यानंतर रयतेला निर्भय केलं. रयतेच्या जीविताची आणि वित्ताची शाश्वती मिळेल असं वातावरण निर्माण केलं आणि मग मुलखामध्ये आबादानी झाली. मी जे म्हणतो सुरुवातीची शिवाजी महाराजांची 20 वर्ष हे सगळं करण्यामध्ये गेली. त्यातली 1642 ते 1652 तर आपण म्हणू की पूर्ण वेळ शिवछत्रपतींना एवढाच उद्योग राहिलेला होता की या सरंजामदारांशी पंगे घेणे, वेगवेगळे जे वतनदार असतील त्यांच्याशी लढाया करणे, संघर्ष करणे, गोडीगुलाबीचं धोरण ठेवणे, प्रेमाने ठेवणे आणि त्यांना रयतेपासून वेगळं करणे. त्याचं वर्णन जे आहे त्याचं वर्णन वेगवेगळ्या ग्रंथामध्ये आपल्याला दिसतं की रामचंद्र आमात त्यांनी म्हटलं आहे की खजिना म्हणजे राज्याचं जीवन आहे. महसूल रयतेपासूनच गोळा होणार आणि तो रयतेकडून प्रेमाने गोळा करून राज्याचा खजिना भरला पाहिजे. खजिना भरला तर सैन्य भरलं तर रयत सुखी. त्याच्यामुळे खजिना हे राज्याचं जीवन आहे. ते राज्याचं जीवन प्रथम छत्रपतींनी निर्माण करण्याकडे भर दिला, लढाया करण्याकडे भर दिला नाही. आपल्याला वाटतं शिवछत्रपती म्हणजे जन्माला आल्यापासूनच तलवार उगारून कोणावर तरी धावून चालले होते. तसं नव्हतं मित्रांनो. सुरुवातीची 20 वर्ष शिवछत्रपती हे खजिना भरण्याच्या कामामध्ये लागले होते. कारण जे राज्य त्यांना विरासतीमध्ये मिळालेलं होतं ते जंगल होतं, माणसं नव्हती, परीक जमीन होती, वाळवंट होतं, लांडग्यांनी भरलेली जमीन त्यांना राज्य म्हणून मिळालेलं होतं. त्यामुळे सुरुवातीची 20 वर्ष ते लांडगे हटवून माणसं आणून जमीन सुजलाम सुफलाम करून परत वतनदारांना हटवून खजिना संपन्न करणं हेच शिवछत्रपतींचं मोठं काम होतं. सभासदाने त्याचं वर्णन फार चांगल्या पद्धतीने बकरीमध्ये केलेलं आहे. सभासद बकरीमध्ये सभासद असं म्हणतो की शहाजी राजे यांनी दादोजी पंत आणि राजे यांस पुण्यास रवाना केले. ते पुण्यास आले. येताच 12 मावळे काबीज केली. मावळे देशमुख बांधून दस्त करून पुंड होते त्यास मारिले. पुढे शिवाजी राजे कारभार करीत चालले. म्हणजे ज्यावेळेला दादाजी पंत आणि शिवाजी राजे बेंगलोरमध्ये आले, पुण्याला आल्या त्यांनी पहिल्यांदा 12 मावळं काबीज केली. पण मावळं काबीज केली याचा अर्थ असा नाही की तिथले लोक त्यांना लगेच वश झाले. जे काही मावळे होते, देशमुख होते, त्यांना स्वतःशी बांधण्यासाठी ज्यांना प्रेमाने वश करता आलं त्यांना प्रेमाने वश केलं. पण जे मानतच नव्हते त्यांना दस्त केलं, पुंड होते त्यांना मारलं आणि मग अशा रीतीनं महाराज कारभार करत पुढं चालले आणि एका नव्या अर्थव्यवस्थेची महाराजांनी उभारणी करायला या महाराष्ट्रामध्ये सुरुवात केली. त्याच्यानंतर शिवाजीराजे यांनी दादोजी कोंडदेवांचा मृत्यू झाला. मधल्या काळामध्ये दादोजी कोंडदेवांचा मृत्यू झाल्यानंतर जे धोरण आधीपासून चालू होतं जिजाबाई दादोजी आणि शिवाजी महाराजांनी आखलेलं त्याच्यानुसारच शिवाजी महाराजांनी पुढे राज्यकारभार करायला सुरुवात केली. जी पायाभरणी केलेली होती आर्थिक व्यवस्थेची, त्या आर्थिक व्यवस्थेच्या पायाभरणीवरच नवीन अर्थव्यवस्था उभारायला शिवाजी महाराजांनी सुरुवात केली. या अर्थव्यवस्थेचं पहिलं लक्षण जे होतं, जी आपण म्हणतो की शिवाजी महाराजांनी नवीन अर्थव्यवस्था महाराष्ट्रामध्ये चालू केली, तिचं पहिलं लक्षण होतं की या मुलखामध्ये माजलेलं अराजक, इथला अंधेर कारभार, इथली अंधाधुंदी मोडून काढून शेतकरी आणि कष्टकऱ्यांना दिलासा देणं, शेतीचा व कारागिरीचा उद्योग करण्यास प्रोत्साहन देणं आणि असं केल्यानं मुलूक समृद्ध होतो हे रयतेला दाखवून देणं. एवढं अराजक या वतनदारांनी माजवलेलं होतं की मागची 2-250 वर्षामध्ये मुलूक समृद्ध कसा असतो, समृद्धता मुलखामध्ये कशी येते, समृद्धता गावामध्ये कशी येते, घरामध्ये कशी येते, जीवनामध्ये कशी येते, जनता विसरूनच गेलेली होती. शिवछत्रपतींनी नवीन अर्थव्यवस्था अशा प्रकारे राबवली की शेतीचा आणि कारागिरीचा उद्योग केल्यानंतर मुलखामध्ये समृद्धता येते, ती येऊ शकते, आपण जगू शकतो, हा विश्वास त्यांनी रयतेच्या मनामध्ये निर्माण केला. मग हा विश्वास निर्माण करण्यासाठी शिवछत्रपतींनी काय धोरण वापरलं, तर शिवछत्रपतींनी रयतेच्या मनामध्ये हा विश्वास निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या वतनदारांना वश करण्यासाठी वेगवेगळं धोरण वापरलं. त्याचा आपल्याला वेगवेगळ्या बकरींमध्ये उल्लेख सापडतो. त्याच्यासाठी एक शब्द वापरला जातो बकरीमध्ये, तो म्हणजे वेध लावला. म्हणजे शिवछत्रपतींनी या वतनदारांना संघर्ष करताना वतनदारांशी
वतनदारांना वेध लावला. वेध लावला म्हणजे जे मनाने चांगले होते त्यांना स्वतःचा वेध लावला. जे शत्रू होते, ऐकतच नव्हते, त्यांना पण मनामध्ये भीती लावली म्हणजे वेध लावला. अशा पद्धतीने शिवाजी महाराजांनी वतनदारांना वश केलं. चिटणीस आपण म्हणतो की चिटणीसाची जी बखर आहे त्या बकरीमध्ये एक सुंदर वर्णन सापडतं शिवछत्रपतींनी कशाप्रकारे वतनदारांना वश केलं त्याचं. बकरकार असं म्हणतो की शिवछत्रपतींनी सर्वांची चित्ते वेधून घेतली. चित्ते वेधून घेतली कशी? तर सप्तप्रकरणात्मक चरित्र जे चिटणीसांनी लिहिलेलं आहे त्या बकरीमध्ये असं म्हणलं आहे की वतनदार देशमुख यांना वश करताना राजे प्रथम स्नेह, प्रेम, मधुरवाणी यांचा उपयोग करीत. बकरकार असं म्हणतो की मातब्बर चहू जागचे मराठे यासी आप्तपणा करावा. म्हणजे जे काही मातब्बर लोक आहेत, मराठा लोक आहेत, चहू बाजूला आहेत, पसरलेले आहेत, त्यांच्याशी आप्तपणा करावा म्हणजे सोयरीक जोडावी, नातं जोडावं, प्रेमाचे संबंध जोडावेत. पत्रे लिहावी, त्यास आणून भेट घ्यावी. वेगवेगळ्या लोकांना आपण स्वतःच पत्र लिहावे, आपण स्वतःच पुढाकार घ्यावा. ते लोक आपल्या दाराशी येतील याची वाट बघू नये. त्यास निमंत्रण द्यावं, त्यास आपल्याकडे घेऊन येऊन त्यांची भेट घ्यावी. आपण त्याचकडे जाऊन आम्हास अनुकूल असावे असे बोलावे. फक्त त्यांना आपल्याकडे बोलू नये तर आपण पण त्यांच्याकडे जावं आणि त्यांची प्रेमाने विनंती करावी की आम्ही या स्वराज्याचा कारभार आता चालू केलेला आहे, स्वराज्याचं कार्य हातात घेतलं आहे, आपण स्वराज्याच्या कार्याला अनुकूल असावं अशी विनम्रपणे त्यांना विनंती करावी. असे करण्यामध्ये महाराजांचे बोलणे परम आदराचे व पराक्रमाचे. म्हणजे असं करताना महाराजांचं जे बोलणं असायचं वतनदारांशी ते मोठ्या आदराचं असायचं, पराक्रमाचं असायचं, विनम्रतेचं असायचं. अशा प्रकारे असायचं की ऐकावे त्यास वेध लागून वाटावे की हे परम थोर आहेत, यांचेच संमते चालावे, ते सांगतील तसेच वागावे, प्राणही गेले तरी जावोत परंतु सेवा करून यांच्या आज्ञेत चालावे. अशी सर्वांची चित्ते वेधून घेतली. म्हणजे महाराजांचं बोलणं असं की जे ऐकेल त्याला असा मनाचा वेध लागावा, महाराजांकडे त्याचं मन लागून राहावं, त्याला असं वाटावं की ही व्यक्ती परम थोर आहे, यांच्याच संमतीनं चालावं, आपण हेच सांगतील तसं वागावं, त्यातच आपलं भलं आहे, त्यातच रयतेचं भलं आहे. हाच महाराष्ट्र धर्म आहे. प्राणही जावोत या महाराष्ट्राच्या धर्माचं रक्षण करता करता, परंतु यांची सेवा करून यांच्या आज्ञेत चालावं, जेणेकरून रयत सुखी होईल, राष्ट्र सुखी होईल, धर्म सुखी होईल, या जगामध्ये काहीतरी आयुष्याचं आपलं भलं होईल, आयुष्याचं काहीतरी आपण म्हणतो की सार्थक होईल. आजपर्यंत आयुष्य वायाच गेलं आपलं, या थोर माणसाच्या संगतीत राहिले तर आपल्या आयुष्याचं सार्थक होईल असं समोरच्याला वाटावं. असं शिवाजी महाराजांचं या वतनदारांशी बोलणं असायचं. तर प्रेमाचं, अगत्याचं, त्यानंतर परम आदराचं बोलणं असायचं असं बकरकरांनी सांगितलं आहे. अशा प्रकारे प्रेमाने बोलून शिवछत्रपतींनी जे चांगले वतनदार होते, जे समजूतदार वतनदार होते, त्यांना स्वराज्य कार्यामध्ये मिळवलं. जे वतनदार खरोखर आपण म्हणतो तसं की त्याच्यासाठी एक शब्द वापरला आहे की प्रेमाने मिळवलं, त्यासाठी बकरीमध्ये एक शब्द वापरला म्हणजे वतनदार प्रेमाने अमानत केले. अमानत केले याचा अर्थ काय? मिळवले. याच्यामध्ये कोण होते? कान्होजी जेधे, बाजी पासलकर, चाकणचा किल्लेदार फिरंगोजी नरसाळा यांना छत्रपतींनी अशाच प्रकारे आपल्या जवळ घेतलं, आपल्या स्वराज्य कार्यामध्ये मिळवलं, वश केलं. या सर्वांनी पण आमरण एकनिष्ठतेने छत्रपतींची आणि स्वराज्याची सेवा केली. त्यांनी स्वतःचा मुलूक स्वराज्यामध्ये सामील केला. म्हणजे फिरंगोजी नरसाळ्यांकडे चाकण किल्ला होता, तर फिरंगोजी नरसाळा यांनी तो चाकण किल्ला छत्रपतींच्या स्वराज्यामध्ये सामील केला. महाराजांना देऊन टाकला की हा किल्ला आता तुमचा झाला, जनतेच्या भल्यासाठी मी तुम्हाला देतो. कान्होजी जेधेंनी अक्षरशः पाणी सोडलं वतनावर. बाजी पासलकरांनी प्राण वेचले सुरुवातीच्या काळामध्ये वतनासाठी, स्वराज्यासाठी वतन सोडून. म्हणजे या लोकांना शिवछत्रपतींनी अशा प्रेमाने, आपल्या अगत्याच्या वागण्याने, मधुरवाणीने, आपुलकेने स्वतःजवळ जोडलं की या सर्वांनी स्वतःचा मुलूक तर स्वराज्यामध्ये सामील केलाच, पण एकनिष्ठतेने आणि प्राणपणाने सेवा देखील केली. एवढं करून इतर जे काही वतनदार होते, इनामदार होते, देशमुख होते, त्यांना पण नरम करण्यामध्ये महाराजांना सहाय्य केलं. म्हणजे कान्होजी जेधेंनी प्रेमाने इतर वतनदारांना स्वराज्याकडे वळवायचा प्रयत्न केला. जे वळत नव्हते त्यांना हे सगळे जे वतनदार शिवाजी महाराजांना मिळालेले होते प्रेमाने, त्यांनी सगळ्यांनी मिळून त्यांची सगळ्यांची लष्करी ताकद महाराजांच्या मागं उभी करून इतर वतनदारांना पण नरम करण्यामध्ये महाराजांना मदत केली. याच्यामध्ये जावळीचे मोरे मोठे होते की ज्या वतनदारांचा निपात करावा लागला. आता आपण काय बघितलं? जे वतनदार प्रेमाने अमानत केले महाराजांनी ते बघितलं. ज्यांचा निपात करावा लागला त्याच्यामध्ये जावळीचे मोरे होते. जावळीच्या मोऱ्यांच्या बाबतीत पण शिवाजी महाराजांनी प्रथमतः सामोपचाराचंच धोरण स्वीकारलं होतं. तर जावळीचे मोऱ्यांच्या प्रकरणावर आपण एक मोठी, मला वाटतं 10पेक्षा जास्त भागांची मालिकाच बनवलेली आहे. ती आपण पाहू शकता की जावळीच्या मोऱ्यांचं प्रकरण उद्भवलं कसं काय आणि महाराजांना
का ती गोष्ट करावी लागली, जावळीच्या मोऱ्यांचा निपात का करावा लागला, याच्यासाठी आपण 10पेक्षा जास्त भागांची एक मालिका बनवलेली आहे, ती आपण सर्वांनी पाहावी अशी विनंती. पण इथं आपण थोडक्यात बघूयात की थोडक्यात काय झालं की सुरुवातीला सामोपचाराचं धोरण ठेवलं होतं महाराजांनी जावळीच्या मोऱ्यांबद्दल. 1648मध्ये जे दौलतराव मोरे होते, ते दौलतराव मोरेंचा मृत्यू झाला तेव्हा त्यांच्या बायकोला मांडीवर दत्तक देऊन तिला महाराजांनी सर्वतोपरी सहाय्य केलं. ही दौलतराव मोरेंची विधवा होती, ती स्वतःच शिवछत्रपतींना भेटायला पुण्याला आलेली होती. त्यामुळे तिच्या म्हणण्याला मान देऊन ती जो दत्तक सांगते तो दत्तक तिच्या मांडीवर बसवून महाराजांनी तिला सहाय्य केलं होतं जावळीच्या मोऱ्यांना. पण पुढे ज्यावेळेला अफजल खानाची नेमणूक वाईला झाली त्यावेळेला हा जो दत्तक तिच्या मांडीवर बसवलेला होता मुलगा तो यशवंतराव मोरे होता. तो नंतर पुढे जावळीचा चंद्रराव मोरे म्हणून प्रसिद्धीस आला. तर हा नंतर फितला तो विजापूरकरांना सामील झाला. एवढंच नाही तर तो हैबतराव सिलीमकर आणि कान्होजी जयदे ही जी वतनं दोघांची लागून होती जावलीला त्या दोघांना पण फितवू लागला. पण ते ऐकेनात, ते महाराजांशी एकनिष्ठ होते म्हणून त्यांच्या मुलखावर पण तो स्वतःची सत्ता सांगू लागला. त्याच्यामुळे जे वतनदार आपल्याशी एकनिष्ठ आहेत, आपल्याबरोबर राहतात, आपल्याला पाठिंबा देतात, त्यांच्या भूभागाच्या रक्षणासाठी शिवछत्रपतींना जावळीच्या मोऱ्यांविरुद्ध शेवटी कडक धोरण स्वीकारावं लागलं. म्हणजे चंद्रराव मोरेंनी जी शिवछत्रपतींबद्दल आपण म्हणतो की अवाजवी भाषा वापरली किंवा अपमानाची भाषा वापरली, तिच्याकडे पण शिवछत्रपतींनी दुर्लक्षच केलं. शिवछत्रपतींनी दुर्लक्ष केलं असं आपण म्हणू शकतो. त्याचं कारण जावळीचे मोरे त्यांना स्वराज्य कार्यामध्ये हवे होते. इतर पण वतनदारांबद्दल आपण शिवछत्रपतींचं धोरण बघितलं तर इतर वतनदारांनी काही तर शत्रूला सामील झाले, ते परत येऊन महाराजांना मिळाले तरी महाराजांनी त्यांची वतनं त्यांना परत देऊन टाकली होती. त्याच्यामुळे असं म्हणता येणार नाही की जावळीच्या मोऱ्यांचा वतनासाठी महाराजांना निपात करायचा होता. तर जावळीचे मोरे जे होते ते महाराजांच्या बाजूने जे वतनदार होते त्यांच्या मुलखावर दावा सांगू लागले, त्यांचा मुलूक मारायचा प्रयत्न करू लागले. म्हणून महाराजांना शेवटी नाईलाजाने जावळीवर आक्रमण करावं लागलं आणि मोऱ्यांचा निपात करावा लागला. हे त्याच्यामागचं एक खरं कारण आहे. याच्यानंतर हे तर बाहेरचे लोक झाले सगळे वतनदार. सुप्याच्या गडीमध्ये संभाजी मोहिते शिवाजी महाराजांचे सावत्र मामा होते. त्यांनी पण मोऱ्यांप्रमाणे पुंडाई चालवलेली होती आणि सुप्याच्या परगण्यामध्ये स्वतःचा अन्यायी कारभार चालवलेला होता. तेव्हा एका रात्री महाराजांनी सुपे परगण्यावर छापा घातला आणि त्यांना कैद केलं. कैद केल्यानंतर त्यांना समजावून सांगितलं की स्वराज्याचं कार्य आहे, धर्माचं कार्य आहे, रयतेच्या भल्याचं कार्य आहे, तुम्ही याच्यामध्ये अनुकूल असावं, सामील व्हावं. त्यांना मान दिला पण तरी पण ऐकेनात म्हणून शेवटी छत्रपतींनी त्यांना पकडलं आणि पकडून शहाजीराजांकडे कर्नाटकामध्ये पाठवून दिलं. कारण मामा होते, त्यातही सावत्र मामा होते, शहाजीराजांचे नातेवाईक होते, विश्वासातले होते. त्यामुळे त्यांना कर्नाटकला पाठवून दिलं आणि त्यांचं काय करायचं ते न्यायनिवाडा ती जबाबदारी शहाजीराजांवरच ढकलून दिली. शहाजीराजांनी त्यांना स्वतःकडेच ठेवून घेतलं. त्याच्यामुळे एक तिढा आपोआपच सुटला आणि सुपे परगणा होता तो महाराष्ट्रामध्ये किंवा स्वराज्यामध्ये सामील झाला. त्याच्यानंतर इतरही जे किल्लेदार होते, वेगळे वतनदार होते वेगवेगळ्या भागांमध्ये, त्यांना पण युक्त्या प्रयुक्त्या करून महाराजांनी त्यांच्या पदावरून पदच्युत केलं आणि तो मुलूक पण आपल्या ताब्यामध्ये घेतला. उदाहरणच द्यायचं झालं तर राजमाची हा जो किल्ला होता, राजमाची किल्ल्यावर विजापूरचा सरदार मुल्ला मोहम्मद होता. त्याच्यानंतर लोहगडच्या किल्ल्यावर हिलाल हबशी होता किल्लेदार म्हणून. हिरडस मावळामध्ये बादल देशमुख होते. पुरंदरचा किल्ला होता तो निळकंठ यांच्या ताब्यामध्ये होता. या सर्वांना अनेक युक्त्या प्रयुक्त्या करून महाराजांनी त्या पदावरून पदच्युत केला आणि तो मुलूक, ते किल्ले आणि 12 मावळे स्वराज्यामध्ये आणली. हे महाराजांनी कसं केलं त्याचं सभासदाने मोठं वर्णन केलेलं आहे त्याच्या सभासद बकरीमध्ये. सभासद असं म्हणतो की राजाने देश काबीज करून हुडे वाडे कोट पाडिले, नामांकित कोट झाला तिथे आपले ठाणे ठेवले. म्हणजे जे वतनदारांचे वाडे ओढे कोट होते ते महाराजांनी पाडून टाकले. जे मोक्याचं ठाणं आहे, जे या ठिकाणी स्वतःचं ठाणं वसवलं, म्हणजे वतनदाराचा कोट पाडून टाकला आणि सरकारी ठाणं स्वतःचं त्या ठिकाणी वसवलं. जेणेकरून मिराजदारांच्या हाती नाहीसे केले. असे करून मिराजदार इनाम इजारतीने मनास मानेसारखे आपण घेत होते ते सर्व अमानत करून म्हणजे जप्त करून जमीनदारास गल्ला व नक्त गाव पाहून देशमुख व कुलकर्णी यास पाटील कुलकर्णी यास हक्क बांधून दिले. जमीनदारांनी वाडा बुर्जाचा बांधू नये, घर बांधून राहावे ऐसा मुलकात बंदोबस्त केला. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी जे ते शिवाजी महाराजांनी सरकारी ठाणी वसवली त्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी असं केलं की त्या ठिकाणी जे मिराजदार होते त्यांच्या हातामध्ये जी काही सत्ता होती ती नाहीशी केली. मिराजदार त्यांचं जे इनाम होतं ते स्वतःच्या मनास येईल तसं स्वतःच्या मनाने जनतेकडून वसूल करत होते, ते जप्त करून टाकलं. जमीनदारामध्ये जो जमीनदाराचा गल्ला व नक्त होता, म्हणजे जमीनदाराला जे हक्क होते आणि जमीनदाराला जो रोख उत्पन्न मिळत होतं त्याच्या जमिनीमधून किंवा वतनामधून, ते पाहून
देशमुख व कुलकर्णी यास आणि पाटील आणि कुलकर्णी यास हक्क बांधून दिले की तुम्ही इथून पुढे सरकारमध्ये एवढं भरायचं, जमीनदाराला एवढा मान द्यायचा किंवा जो काही हक्क असेल तो द्यायचा. त्यानंतर जमीनदारांवर सक्ती केली की कुठल्याही जमीनदाराने बुरुजाचा वाडा बांधू नये, साधं घर बांधूनच राहावं. असा शिवाजी महाराजांनी काय केला की सर्व मुलखाचा बंदोबस्त केला. या सगळ्यामध्ये काय झाले की या सगळ्यामध्ये एक विलक्षण घटना घडली की शिवछत्रपती अशा प्रकारे वतनदारांना कधी प्रेमाने, कधी धाकाने, कधी सैन्यबळाने, कधी युक्तिप्रयुक्तीने वश करून राज्य वाढवत चालले होते, वतनदारांपासून जनतेची मुक्तता करत चालले होते. त्याच्यामुळे जनता अचिंबित झाली आणि पहिल्यांदा महाराष्ट्राला असं एक चित्र दिसलं की प्रजेच्या कल्याणाची चिंता वाहणं हे राजसत्तेचं कर्तव्य आहे, असं राजा स्वतःच म्हणू लागला. याच्या आधी कुठल्याही राजाने अशी भूमिका घेतली नव्हती की प्रजेच्या कल्याणाची चिंता वाहणे ही राजसत्तेची जबाबदारी, असं कुठला राजा म्हणला नव्हता. राजा प्रजेला वतनदारांच्या हवाली करत असे, म्हणजे कोल्ह्या कुत्र्यांच्या समोर टाकत असे, लांडग्यांच्या तोंडामध्ये प्रजेला ढकलून देत असे. वतनदार वाटेल तसे प्रजेचे लचके तोडत असत, त्याच्यामुळे प्रजा परागंदा होत असे. प्रजेची चिंता न राजा करत असे, ना वतनदार करत असे, ना दुसरा कोणी असेल तो आपण म्हणू की स्वतःला नायक समजत असेल जनतेचा किंवा रखवालदार समजत असेल तो पण करत नसेल. प्रत्येकजण जनतेकडून स्वतःची तुंबडी कशी भरून घेता येईल तेच बघत असे. त्याच्यामुळे पुढच्या काळात जेव्हा जेव्हा नवीन मुलूक स्वराज्यामध्ये आला, 12 मावळ्यांची तर अशी व्यवस्था लावलीच महाराजांनी, पण नवीन मुलूक पण जेव्हा स्वराज्यामध्ये आला त्यावेळेला तो मुलूक सामील करून घेताना महाराज तिथं असाच बंदोबस्त लावत असत. राजा आणि राजसत्ता यांचा संबंध रयतेशी जोडला जात असे. मधले जे वतनदारांचा वर्ग होता त्याला काढून टाकलं जात असे. मोकासा मक्तेदारीची पद्धत नष्ट केली जात असे. शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी आबय दिलं जात असे आणि शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या कल्याणाची चिंता राजा वाहील अशी राजा हमी देत असे रयतेला. हे नवीन अर्थव्यवस्थेचं एक लक्षण होतं शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं. ही नवीन लक्षण, हे नवीन वैशिष्ट्य, याच्यामुळे रयत सुखी झाली. रयत सुखी झाल्यामुळे शेतीवाडी वाढली, महसूल वाढला. रयत सुखी झाल्यामुळे रयत हे राज्य स्वतःचं राज्य मानायला लागली. त्यामुळे 4 महिने शेती करून उरलेले 8 महिने जेव्हा रयत सैन्यामध्ये लढायला लागली तेव्हा शिवाजी राजाचं राज्य वाचवण्यासाठी लढायला लागली नाही, स्वतःचं राज्य वाचवण्यासाठी लढायला लागली. रयतेला जाणीव झाली की आता वतनदारांचं राज्य राहिलेलं नाही, शिवाजी राजाचं राज्य आहे, माझं स्वतःचं राज्य आहे, असं रयतेला वाटायला लागलं. हा जो शिवाजी महाराजांनी चमत्कार घडवला, ते घडवताना बरेच लोक आपल्याला असं म्हणतात की शिवाजी महाराजांनी वतनदारी व्यवस्था नष्ट केली. मित्रांनो, शिवछत्रपतींनी वतनदारी व्यवस्था नष्ट केली नाही, ती नष्ट करता येणं का शक्य नव्हते आपण मागच्या भागामध्ये पाहिलं. पण शिवाजी महाराजांनी काय केलं की देशमुखी, वतनदारी, मिराजदारी समूळ नष्ट केली नाही, परंतु ही जी वतनदारांची अनियंत्रित सत्ता होती आणि तिच्यामुळे जे महाराष्ट्रामध्ये अराजक माजलेलं होतं, ती वतनदारांची अनियंत्रित सत्ता आणि अराजक मात्र शिवछत्रपतींनी काय केलं, पूर्णपणे महाराष्ट्रामधून नष्ट करून टाकलं. जे वतनदार प्रेमाने वश झाले त्यांची वतनं कायम ठेवली, फक्त अधिकार स्वतःकडे ठेवले, राजसत्तेकडे. रयत वतनदारांच्या हवाली ठेवली नाही त्यांनी, मान सन्मान त्यांचा ठेवला. जी अनियंत्रित सत्ता होती वतनदारांची ती काढून टाकली. जे अराजक माजलेलं होतं महाराष्ट्रामध्ये ते महाराजांनी नष्ट केलं. महाराजांनी वतनदारी नष्ट केली नाही, वतनं नष्ट केली नाहीत, वतनदारांना नष्ट केलं नाही. मित्रांनो, महाराजांनी या वतनदारांनी माजवलेलं अनियंत्रित सत्ता आणि जनतेची लुटालूट करणारं अराजक होतं, ते अराजक नष्ट केलं असं आपण म्हणू शकतो. आता हे अराजक महाराजांनी नष्ट केलं कसं काय असा प्रश्न निर्माण होतो. इथपर्यंत सगळं झालं, सगळं ठीक झालं, पण अराजक नष्ट करण्यासाठी आणि या वतनदारांना वटणीवर आणण्यासाठी आपण बघितलं की सामदाम दंडभेद सगळे उपाय महाराजांनी वापरले. पण हे सामदाम दंडभेद वापरल्यानंतर, हे वतनदारांना नरम करून वश केल्यानंतर, स्वराज्य कार्यात सामील केल्यानंतर पण महाराजांनी या वतनदारांवर नियंत्रण कसं ठेवलं. म्हणजे सामदाम दंडभेद वापरून हे वतनदार स्वराज्य कार्यामध्ये सामील झाले, पण सामील झाले याचा अर्थ असा नाही की ते नियंत्रणातच राहतील म्हणून. शेवटी आपण मागं म्हणलो तसं की वतनदार आहे, वतनदार म्हणल्यावर त्याची शहाणपणाची बुद्धी होणे नाही असं रामचंद्र अहमद त्यांनी म्हणलेलं आहे की कुठल्याही वतनदाराची बुद्धी शहाणपणाची होणे नाही. थोड्या काळामध्ये त्याला ढील भेटली किंवा वेळ भेटला की तो परत स्वतःच्या दुर्गुणांवरच उतरतो. मग महाराजांनी हे जे वतनदार सामदाम दंडभेद वापरून प्रेमाने, दंडाने, दहशतीने स्वराज्य कार्यामध्ये सामील करून घेतले, त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराजांनी नेमकं केलं काय हे आपण बघणार आहोत पुढच्या भागामध्ये. आणि त्या पुढच्या भागाचं नाव आहे वतनदार आणि शिवछत्रपतींची दुहेरी कैची. म्हणजे शिवाजी महाराजांनी वतनदारांना कसं दोन्ही बाजूनी कैचीमध्ये पकडलेलं होतं स्वराज्याच्या कार्याला जुंपल्यानंतर, ज्याच्यामुळं वतनदार हे
स्वराज्यनिष्ठ राहिले, रयतनिष्ठ राहिले. स्वराज्यनिष्ठ म्हणण्यापेक्षा जे आधीचे जुलमी वतनदार होते, जे स्वतःच्या वतनाशी एकनिष्ठ होते, ते नंतर शिवाजी महाराजांनी त्यांना दुहेरी कैचीत पकडल्यामुळं रयतनिष्ठ कसे झाले ते आपण पुढच्या भागामध्ये समजून घेऊयात. नेहमीप्रमाणे आपण जर किमंतू लाईव्ह चॅनलचे सभासद असाल तर आपल्याला माहीतच आहे. जर आपल्याला हा भाग आवडला तर आपण मला अवश्य प्रतिक्रिया देऊन कळवा. आपल्याला विषय आवडला, नवीन काही माहिती मिळाली तर अवश्य सांगा आवडली म्हणून. कारण आपल्या प्रेरणेचे 2 शब्द ही मालिका बनवण्यामागं किंवा विषय बनवण्यामागं प्रोत्साहनाचं काम करत असतात, उमेदीचं काम करत असतात. त्याचबरोबर जेवढ्या प्रश्नांची उत्तरं मला देता येणं शक्य असेल तेवढं मी देण्याचा प्रयत्न करतच असतो. आपण मला नेहमीप्रमाणे व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता, प्रतिक्रियेमध्ये प्रश्न विचारू शकता किंवा ईमेल करू शकता. जर आपल्याला डिटेलमध्ये काही उत्तर हवं असेल तर लगेच उत्तर मला देता येणं शक्य होणार नाही माझ्या काही जबाबदाऱ्यांमुळे दुसऱ्या, पण कधीतरी उत्तर येईल. अगदी 2 दिवसाने, 3 दिवसाने, आठवड्याने, महिन्याने याची खात्री बाळगा. मी प्रत्येकाला उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतो, कारण मला असं वाटतं की प्रश्नांची उत्तरं मिळाली पाहिजेत, समस्या आपोआप नष्ट होतात. त्याचबरोबर आपल्याला हा विषय आवडला असेल, आपण या विषयाशी सहमत असाल तर आनंदच आहे. असहमत असाल तरी पण आपल्याला असहमत होण्याचा अधिकार आहे, त्याचा आदर देखील आहे. कोणत्या विषयाशी आपली असहमती आहे ते पण आपण संयमी भाषेमध्ये मला सांगू शकता की सर या विषयाशी आम्ही असहमत आहोत, हे कारण आहे. त्याच्याबद्दल मला पण 2 गोष्टी आपल्याकडून नवीन शिकायला मिळतील. या व्हिडिओच्या निमित्ताने जर आपण प्रथमच किमंतू लाईव्ह चॅनलला भेट देत असाल तर आपल्याला विनंती आहे की कृपया किमंतू लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करावं, नोटिफिकेशन बटन ऑन ठेवावं, म्हणजे अशा प्रकारचे अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ जे पुढे येणार आहेत तेही आपल्याला पाहता येतील. त्याचबरोबर अशा प्रकारचे संशोधनपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच प्रायोजकत्वाची गरज लागत असते. आपल्या या व्हिडिओला तसंच या संपूर्ण व्हिडिओ मालिकेला प्रायोजित केल्याबद्दल श्री राजनराजे साहेब, अध्यक्ष धर्मराज्य पक्ष यांचे देखील किमंतू लाईव्ह चॅनल आणि आपल्या सर्वांतर्फे मनपूर्वक आभार. पाहत राहा किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनल. उद्या भेटूयात आपण एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जगदंब.